नमस्कार कलेचा आराध्य दैवत श्री गणपती गजानन याला नमस्कार करतो. खरा प्रतिष्ठान आणि इतर सर्व प्रोत्साहक यांचेही आभार मानतो. सर्व रसिक माय बाबांना मनापासून काळजापासून नमस्कार करतो. शिवाय जो आज पुरस्कार जाहीर झालाय बाबा राणी कोलस्कर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. तुम्ही मला सर प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं सर्वात शेवटी उत्तर देतो, कारण तुम्ही जो क्रमाने प्रश्न विचारलात त्याच्यामुळे लोकांच्याही लक्षात आलं की अनुभवी कलाकार कोण आहे आणि सर्वात शेवटी कोण, म्हणजे लहान कोण. सांगण्याची काही गरज नाही, बरोबर. आणि दुसरा एक महत्वाचा विषय आहे की हे आमचं चर्चा क्षेत्र आहे आणि या सत्रात आम्ही कलाकार किती बोलू हे काही सांगता येत नाही, त्याला मर्यादाच नाही. म्हणून दशावताराचा जो कार्यक्रम म्हणजे जे नाटक असतं ते कमीत कमी 3 तासापासून 7 तासापर्यंत चालतं. म्हणजे याच्यातही काही म्हणजे संशय घेण्यासारखी गोष्ट नाही. प्रश्न तुमचा शेवटला ठेवतो आणि सर्वप्रथम या कलाकारांचं कौतुक तर सर्वांनीच केलेलं आहे, पण प्रत्येकाच्या बोलण्यात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की जुन्या दशावतार काय होतं ते आता मी सांगण्याची गरज नाही. पण माझ्या बाबतीत घडलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या कलाकारांबरोबर मी काम केलं त्यांचे थोडे किस्से सांगतो. वेळ नक्कीच लागणार, पण वाईट वाटून घेऊ नका. सर्वात प्रथम माझ्या बरोबर बसलेली जी व्यक्ती आहे त्यांनी आज दशावतारात जे कलाकार काम करतायत त्या कलाकारातील निम्म्यांपेक्षाही जास्त कलाकार आज कार्यरत आहेत आणि या व्यक्तीमुळे हे दशावतार पुढचं चालू आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हे प्रक्षेपण सर्व महाराष्ट्र बघत आहे. अर्थात या गोष्टी आमच्या दशावतारातल्या परिवारातल्या गोष्टी प्रत्येक घरातल्या परिवारापर्यंत पोहोचतात. म्हणून जो जो प्रेक्षक वर्ग आज आम्हाशी कनेक्ट होऊन बघतोय त्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. कारण जे दशावतार तुम्ही उघडलं ते अतिशय महत्वाचं होतच, पण मी एक सूचना करतो, एक नम्र विनंती करतो सर्व माझ्या कलाकार बांधवांना, नवीन येणाऱ्या जुन्या काही गोष्टी अशा असतात ना की त्या आठवणी जपून ठेवाव्या लागतात. काही असे विषय असतात, काही असे प्रसंग असतात की ते आपल्याला माहिती जरी असले तरी ते उघड करायचे नसतात, ते आपल्या बरोबरच न्यायचे असतात. तसे हे दशावतार ज्या माणसाने जगलं ते आम्ही पाहिलं. मग माझं एक असं वैयक्तिक मत आहे, खरा प्रतिष्ठानलाही आहे किंवा इतर ज्या कार्यरत असणाऱ्या संस्था आहेत, मंडळ आहेत, सरकार आहे, सगळ्यांना एक विनंती आहे आणि माझ्या नवीन कलाकारांना एक विनंती आहे की या कलाकारांची तुम्ही कार्यशाळा घ्या, ती जाहीर घेऊ नका. तुमच्यापुरती घ्या, कलाकारांपुरती घ्या. म्हणजे दशावतार कसं करावं ते उघड करू नका, कारण ते माझं अतिशय मोलाचं ठेव आहे. ती एवढी जपलेली आहे या माणसाने, ती म्हणजे काय मी बोलूच शकत नाही, एवढी ती जपून ठेवलेली आहे. ती अशी वाऱ्यावर सोडू नका, त्याचा बाजार माणूस. प्रत्येकानं अभिनय करताना कसं करावे, काय करावं, कसं बोलावं, कसं चालावं, त्याच्यासाठी माझी जाणती माणसं आहेत, त्यांचे पाय धरा. आज गुरुपौर्णिमा आहे, कुठेही कमतरता नाही. आता दादा राणी कोलस्कर हे ज्या वर्षी दशावतारामध्ये आले त्याच वर्षी मी दशावतारामध्ये आलो होतो, पण त्या माणसाने आज माझ्या पायावर पाणी ओतलं. मी नको म्हणत होतो तरी पण कुणी कुणाचे पाय धरावे यात काही महत्व नाहीये, त्याच्या विद्वत्तेवर महत्व आहे. तो करतोय त्याच्या कामाचं महत्व आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या कलाकारांना विनंती करतो की खरोखरच आता आपण जे बोललात ना तुम्ही की दशावताराची दिशा बदलते, दशावताराचे अभिनय गेले, म्हणून मी माझ्या येणाऱ्या भावी पिढीला दोष देत नाही, भावी कलाकाराला वाईट बोलत नाही. तो आपल्या जागी योग्य आहे, प्रेक्षक आपल्या जागी योग्य आहे, कुणी चुकत नाही, कुणाचंही चुकलेलं नाही. फक्त आपण विचार करा की मला काय करायचं. आता दुसरी एक गोष्ट, बाबा राणी कोलस्कर यांचा जो आज सत्कार होणार आहे, त्यांच्या परिवाराचा सत्कार होणार आहे, हे एक मोलाचं व्यक्तिमत्व होतं ज्यानं सर्व दशावतारांना एकत्र करून ठेवलं, सर्व दशावतार कलाकारांना आदर्श देऊन गेली ती व्यक्ती.
मी माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी मी दशावतारामध्ये आलो मामा मोचेमाडकर या नाट्यमंडळामध्ये, त्यावेळी दादाराणी कोणस्कर ही नवीनच होते, त्यांचे चिरंजीव बाबाराणी कोणस्कर प्रमुख होते, खलनायक म्हणून भूमिका करणारे. आता खलनायक हे नाव ऐकल्यानंतर अंगावर शहारा येतो, पण बाबाराणी कोणस्कर जरी खलनायक करत असले तरी ती एक व्यक्ती म्हणून एवढी सुंदर माणूस होती की मी वर्णन करू शकत नाही. प्रेमानं लाडानं असं बोललं. मला अजून हे ते वाक्य आठवतंय बाबांचं. ज्यावेळी मी कमीत कमी 2 महिने काम करत नव्हतो, कारण मी गडी म्हणून गेलो होतो तिथे. भट संकासुरी हेही व्यतिरिक्त पण मी साकारली नव्हती. पण मी जाऊन मला कळलं ना की या कलाकारात प्रमुख कोण आहे, तर बाबाराणी कोणस्कर. मग मी त्यांच्या बरोबर कायम राहतो. मी त्यांना म्हटलं बाबा मला एक भूमिका द्यायला. तर त्यांनी मला काय सांगितलं, म्हणजे मालवणी सांगितलं, पोरा तो माझा झिला, तो दादा ना तो माझा झिला. मी त्याला हाडलं, पण तो झिला ना तो तू माझा झिला. आणि ते शाण्या एक गडी म्हणा दिलं, तुझी माका तळमळ कळता, सगळा कळता, पण ही मामा मोचेमाडकरची कंपनी हयसर लटक फटक चालणार नाही. हयसर माणूस कसं पक्क बरं. तरी मी म्हणतो बाबा माका वाईट झाला ना, दादा काढले तर ते का जमणार नाही, तू करतलं असं म्हणता 2-3 महिने गेले. मग मी मामाच्या मागे लागलो, मामा मोचेमाडकरांच्या. आता आनंद साहेब बोलले तसं काही काही माणसांना वेगळे व्यसन असतात, तशी मामाला रव्याचे लाडू आणि शेंगदाण्याचं व्यसन होतं, शेंगदाणे खाणे. हा, मग मी ते द्यायला लागलो. आता मी गडी, मला 5 रुपये मिळत होते, त्याच्यात ते 50 पैसे कुठे लाडवाला घालवावे लागत होते, तरी पण मी देत होतो. मामाला पण ते जमत नव्हतं, पण परमेश्वर कसा असतो बघा, कुठे ना कुठेतरी त्याला संधी देतोच. एक दिवस असं झालं की डबल नाटक होतं, मोरला आणि कुठेतरी होतं. आणि मला सांगितलं की 8 दशावतार संकासुर वगैरे दाखवायचा होता. आणि भिकाजी दाभोलकर माझे गुरुदेव, जे आज गुरुपौर्णिमे दिवशी त्यांची आठवण. तर ते तिकडे गेले नाटकाला. ते बसलेली नाटकं होती, तेव्हाची 6-7 माणसं असायची आणि त्याच्यात ठरलेल्या त्या भूमिका असायच्या. तर मला मामा बोलले, एक वेगळं नाव माझं ते ठेवलेलं होतं, ते आता घेत नाही मी, माझ्या रंगावरून तुम्ही सांगता हा, हे कधीतरी घेतात नक्की. आणि मला म्हणाले की अरे बघ, आम्ही तर नाटकात जातो तेव्हा तर आम्ही येतो, मला तुझं टेम्पो सांगलो, टेम्पोन आम्ही येतो, तेव्हा आम्ही येईपर्यंत समजा उशीर लागले तर तू 8 दशावतार करू जा. मी खुश झालो, कारण मला पहिली संधी होती ती 8 दशावतार करायची. आणि मी झोपलोच नाही. आणि हे होते आमचे मोचेमाडकर तातो मोचेमाडकर, त्यांच्या बरोबर बोलून मी खुश. हा म्हणता तो वेळ आला, पालखी झाली, 8 दशावतार सुरू होणार असं झालं. आणि गाडी आली. अरे बापरे, आता काय करणार, गाडी आली, मी नवरा तयार आहे. पण मामा आले ते धोतर असं घेऊन, अरे बापरे ते व्यक्तिमत्व आले. आणि हा तू बाबा भिकविलो, तू जातो लागली आता काय. आणि झालं, घडलं ते. पण तरी पण त्याचा फायदा मला काय झाला की मी त्यावेळी त्या 2-3 तासात भट आणि संकासुर तोंडपाठ केलं होतं. कारण मला दाखवून द्यायचं होतं की मी कलाकार आहे, म्हणून ते केलं होतं. आणि त्याचा फायदा मला पुढे झाला. दुसरी गोष्ट सांगतो की पेंडोलीला त्यावेळी मामा मोचेमाडकर नाटक काढून देणारी एक व्यक्ती होती, बामण म्हणून. त्यावेळी ते रघुनाथ जन्म म्हणून नाटक काढलेलं. आणि एस तेंडुलकर ते दरवर्षी करून देत होते. आणि त्याच्यात 2 भूमिका होते, काळासूर आणि एकच, ते दादाराणी कोणस्कर आणि सुरेश गावडे पात्र ते करत होते. ते मामा त्यांना घडत होते. मी जाऊन कसं मामा मी ते करतो, नको. मग बाबा कोणस्करांनी आयडिया केली. काय सांगितलं की सुरेश गावडेनं सांगितलं की तुम्ही मामाला सांगा की मला आज जमत नाही, मी फक्त एका पार्वती करतो आणि झोपतो. तेव्हा सुरेश गावडे कुठे गेले, मामांकडे. म्हणाले हे नाटक होता, म्हणजे मला भूमिका देण्यासाठी बाबा कोणस्करांनी केलेलं नाटक होतं. मग सुरेश गावडे म्हणाले मामा माका जमणार नाही. तेव्हा काळो काय करतो अरे बापरे. मग तरी पण म्हटलं मामा मी एक काम करा, मी फक्त एक एंट्री करतो,
दादा राणे आहेत म्हणजे इथं उपस्थित आहेत, त्यांच्या समोरचे जे प्रसंग आहेत मी फक्त एक एंट्री करतो, फक्त बघा तुम्ही उद्या मला घालू नका, नाहीतर मला कामावरून काढून टाका, मला घरी पाठवा. माझा आत्मविश्वास होता की मी करणारच, कारण ते बघत होतो ना 2-3 महिने. आणि झाला तो क्षण आला. मामा बोलले बघा बाबा तुला सांगतोय ते ह्यांनी बात केल्यानंतर मी जबाबदार नाही, ती जबाबदारी तुझी. बाबा बोलले हो हो हो, परत काय केलं तर मी जबाबदार असेल. आणि मी मग खुश, मला मग दादाने रंगवलं वगैरे ते सगळं झालं आणि प्रवेश झाला. दादाची आणि माझी लढाई होती दोघांची. आणि ते दादा राणेकोसकर माझ्या वयाचे, मी म्हणजे दोन्ही तरुणच होतो. जबरदस्त लढाई झाली, नाटक छान आलं आणि त्यावेळी मला 5 रुपये पहिलं बक्षीस मिळालं. 5 रुपये. आणि मी खुश. मग माझ्यावर मामा खुश. आणि हळूहळू मग संकासुराला असं जाऊन मी पुढे. हा त्यावेळेचा प्रवास म्हणजे खूप वर्ष झाली. आता यांची गोष्ट सांगतो. कोण? सुरेश गुरव. बघा वेळ होतोय. आपली आपल्याला सादरीकरण करायचे आहे, आपल्याला प्रवेश दाखवायचा आहे. हा यानंतर अजूनही वेळ आहे. थोडक्यात आपल्याला वेळ, कारण ही गोष्ट अशीच असते की किस्से यांचे पण आहेत, सगळ्यांचेच आहेत. फक्त आनंद नार्वेकर माझ्या बरोबर नाही, दादा पण माझ्या बरोबर होते, सगळ्यांचे मी ठरवून होतो, पण ते आता नाही सांगणार. तरी पण एक कलाकार कसा घडला जातो ते सांगतो. काकांनी त्यावेळी चंदनकर दशावतार नाट्य मंडळ घेतलेलं, त्यावेळी आम्ही सगळे काकांबरोबर 1-2 वर्ष लोकराजा सुधीर कलिंगण आणि होतो. आणि आता एक नाट्यगृह ठरला भक्त कुंडली. सगळी गोष्ट सांगत नाही, सांगतो. ठरला त्यावेळी भक्त कुंडलिकाची भूमिका दिलीप मेस्त्री यांना दिली गेली. मी जरासंध अशा आमच्या भूमिका ठरल्या. आम्ही झोपलो आणि उठल्यानंतर दिलीप मेस्त्री येऊन सुधीर कलिंगण सांगू लागली की हे बघ, मी कुंडलिक करीन पण सुरेश गुरुवांना खांद्यावर घेणार नाही. आता भक्त कुंडलिकानं जर तारेला खांद्यावर घेतली नाही तर कसं काय होणार? आणि मग आमचे बाळासांतर तेव्हा खंड होते. बाळासांतर शिवाय देऊ लागले, तुम्हाला काय जमणार नाही, तुम्ही काय करणार, हे करणार. तुम्हाला मला राग आला आणि मी म्हटलं हे बघा रामदार, मी आजचा 1 दिवस कुंडलिक करीन. मग अशी पण कुंडलिकाचा उल्लेख झाला विरोधकाचा. 1 दिवस करीन, पुन्हा करणार नाही. हा मग करा तर, असं अशातनं तो कुंडलिक ठरला. पण त्यावेळी सांगण्याचं महत्व काय की तारा गुरु होते, आम्ही संवाद बोललोही नाही. तिथे जाऊन आम्हाला काय करायचं आहे, आम्ही कसलं भाषण करणार, काही बोललो नाही. मग त्या रागातनं ते सगळं घडलं आणि कुंडलिकाचा प्रवेश झाला. आणि ज्यावेळी तारेकडे कुंडलिक गेला त्यावेळीचे संवाद आजही आहेत, जे कॅसेटमध्ये आहेत म्हणा किंवा युट्यूबला आहेत. ते संवाद आज बोलले जातात. मग ते संवाद आम्ही दोघं न बोलता या माणसानं माझ्याकडनं तो कुंडलिक करून घेतला आणि म्हणून मी तो कुंडलिक केला. असे अनेक किस्से आहेत. आता प्रेक्षक, आता मुद्द्यावर येतो, जो प्रश्न आपला आहे तो. आता सगळ्या सुखसोयी आल्या, युट्यूब आलं, मोबाईल आले, प्रत्येकाच्या हातात दशावतार दिसताय आणि प्रेक्षक वर्ग वाढतोय, प्रेक्षक खेळत राहतो. म्हणजे अगदी मला सांगायचं आहे, दशावतार पूर्वी उच्च श्रेणीतील लोक बघत नव्हते. अलीकडे अगदी डॉक्टर, वकील, इंजिनियर पासून सगळे उच्च श्रेणीचे वर्गातील प्रेक्षक वर्ग दशावतार आपण पसंती सूत्रावर तिथे येऊन 4 तास बसून बघताय. यामागचं नेमकं काय कारण? यामागचं नेमकं कारण दशावतारच आहे रे. आणि काय बघा, त्यावेळी काही साधन नव्हतं. ते मशालीवर, गॅसबत्तीवर दशावतार केलं जात होतं. ते उजेडात आलं आणि त्यावेळी लोकांनी प्रतिसाद दिला. आणि या खंबीर माणसाने, माझ्या खंबीर दशावतार कलाकारांनी ते दशावतार जिवंत ठेवलं. मधल्या काळात मग अशी उल्लेख झाला की मधल्या काळात कोणी दशावतार बघतच नव्हतं. कारण त्यावेळी जे मधला जो काळ झाला त्या काळात लोक अगदी मेहताकुटीला आलेले होते. लोकांकडे खाण्यासाठी पैसाही नव्हता. त्यावेळी म्हणजे 500 वर्षापूर्वीचा काळ नाही, या 50-60 वर्षापूर्वीचा काळ आहे. माझं वय 56 वर्ष आहे. मग लोकांना साधन ते दशावतार, त्यातनं थोडी लोकांनी पाठ फिरवली. आणि आता काय झालं की दशावताराचं सादरीकरण योग्यरित्या
दशावताराचा मेकअप, दशावताराचे कपडे आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे विरोध. याच्यातनं लोक तुम्ही जे मुद्दे बोललात ते सगळे बरोबर आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जास्त प्रेक्षकांना काय हवं असतं? संघर्ष, खमंग. खलनायकाला टाळ्या पडतात पण राजाला टाळ्या पडताना लोक विचार करतो. कारण लोकांना प्रवृत्ती जशी बदललेली आहे माणसाची ही आपल्याला वेगळं आहे. मग माझी संस्कृती, माझं दशावतार म्हणजे काय आहे? माझी संस्कृती आहे. मग असे उल्लेख केल्याप्रमाणे विष्णूने घेतलेले 10 अवतार आणि त्या 10 अवतारातनं विष्णूने ते केलं आपलं जग राखण्यासाठी, आपलं विश्व राखण्यासाठी. जे पुरावे पुराणात ठेवले ते पुरावे आम्ही दशावतारी दाखवतो. म्हणजे विष्णूचा जो प्रभाव आहे, विष्णूचे जे पुराण आहे ते आम्ही लोकांना न बघता दाखवतो आणि म्हणून लोक आकर्षित होतात. प्रेक्षक लोक माझी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. कारण आता बघा लोक धार्मिकतेकडे वळलेले आहेत, लोक राहणीमानाकडे वळलेले आहेत. माझं 4 दिवसाचं जीवन आहे, मी सुखी राहावा याच्यासाठी माणूस प्रयत्न करतोय. पण त्यावेळी ज्यावेळी दशावताराला ही साधनं नव्हती त्यावेळी सुद्धा ते दशावतार जिवंत ठेवलं. ते केवळ तुझ्या माझ्यातल्या पूर्वजांनी, माझ्या कलाकारांनी. आणि म्हणून आजही म्हणजे तोच विषय येतो ज्या वेळी मी व्यासपीठावर येतो की माझ्या हातात माईक येतो किंवा माझ्या कानाला मोबाईल येतो त्यावेळी माझा हाच विषय येतो की माझं दशावतारी मागं का राहिला? आम्ही समाजाला पुढे देतोय, आम्ही संस्कृती जपतो आहोत, आम्ही लोकांना दाखले देतो आहोत, कसं जगावं ते आम्ही शिकवतो आहोत. मग माझाच खरा दशावतारी मागा का राहतो? याच्या मागचं कारण सांगतो आत्ता सांगतो. या क्षणाला ही जी व्यक्ती आता जी इथे बसलेली आहे आमच्या समोर आहे, यांनी गाढा अभ्यास केला दशावतार, खूप अभ्यास केला, पुराणं चाळली, प्रश्न केले. महाभारत या माणसाला पूर्ण माहिती आहे, या माणसाला माहिती आहे, रामायण माहिती आहे. पण या माणसांना सरकारचा दरबार माहिती नाही, कायदे कानून माहिती नाही, कागदोपत्री कसं चालावं हे माहिती नाही. म्हणून माझं दशावतार मागे राहिलं. दुसऱ्याला आतमध्ये निगाव केला याला कारण हा माणूस फक्त दशावतारच करत राहिला. दशावताराच्या बाहेरचं जग या माणसांना माहिती नाही. दशावतारात काय पेरलं जातं, दशावतारात काय उगवलं जातं, दशावतारात काय पिकतं हे या माणसांना माहिती आहे. पण राजकारणातून दशावताराच्या मार्गातून मला जर सांस्कृतिक कार्यालयात जायचं असेल तर हा माणूस 100दा विचार करतो. पण याला पुराणातलं कुठलंही नाटक पुढे करा तो विचार करत नाही, तो सादरीकरण करतो. इथंच माझा हा गरीब आणि सामान्य माणूस दशावतारी कलाकार मागे राहिला. आणि दुसरा त्याचबरोबर आता बदल झाला, ताबडतोब उत्तर दुसरं त्याचबरोबर आता बदल झाला. याचं कारण दशावतारात सुशिक्षित वर्ग आला, तरुण पिढी आली, दशावताराची धुरा सांभाळण्यासाठी ज्ञान आलं, शिक्षण आलं. कारण त्यावेळेचं शिक्षण 5वी 6वी 7वी याच्या पुढचा दशावतारी कलाकार नव्हता. जो माणूस काहीच शिकला नाही तो माणूस माझा दशावताराचा राजा होता. ज्याला वाचता येत नव्हतं, ज्याला बोलता येत नव्हतं, आपलं वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, तो राजा होता, अनुभवाचा राजा होता. आणि आज शनईसारखा माणूस दशावतारातून राजमार्गातून सांस्कृतिक कार्यालयापर्यंत जातो. एकीकरण काय आहे, एकत्र आल्यानंतर काय इतिहास घडतो हे आजचा तरुण दाखवून देतो. आणि म्हणूनच जे आज चांगले दिवस आलेले आहेत दशावताराचा अजून आलेले आहेत पण ते आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. ते पोहोचायला किती वेळ लागेल हे काय सांगता येत, पण येतील, नक्कीच येतील. कारण आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत, तिथपर्यंत आम्ही जाणारच आहोत. तो विषय वेगळाच आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ही चंद्र सूर्य चंद्र असेपर्यंत माझं दशावतार संपणार नाही, माझा कलाकार संपणार नाही. जोपर्यंत माझं कोकण आहे, माझ्या कोकणातलं देवस्थान आहे, देवस्थानाशी माझा पेटारा निगडीत आहे, तोपर्यंत माझा दशावतार कधी संपणार नाही.